नमस्कार. आज मी दाखवणार आहे पातोळी. तर ही कोकणात नागपंचमीला स्पेशल बनवली जातात. तर सारण बनवण्यासाठी मी इथे खोबरं आणि गूळ घेतलं आहे. तर आता गॅसवर एक भांडं ठेवायचं, त्यात हे मिक्स करून टाकायचं खोबरं आणि गूळ आणि हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर यामधलं पाणी सुकेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यात टाकायची आहे वेलची पूड, मिक्स करून घ्यायचं. तर हे सारण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता पीठ बनवायला घेऊया. तर एका भांड्यात मी पाणी ठेवलं आहे गरम करायला. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, 1 चमचा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ टाकायचं. तर पीठ टाकून झालं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी आणि गॅस बंद करायचा. एक भांड्यात काढून घेतलं आहे मी पीठ आणि हे आता मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे मळायचं आहे पीठ. तेल लावायचं याला थोडं आणि मळून घ्यायचं. तर असं पीठ घ्यायचं आहे मळून. तर आता इथे मी हळदीची पानं घेतली आहेत. ह्या पानांना तेल लावून घ्यायचं. त्यानंतर जे पीठ बनवलं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आणि हे थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हाताला तेल लावायचं आणि थापायचं आहे. त्यानंतर यात सारण भरून घ्यायचं. आणि हे पान फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीत. तर आता याला स्टीम करायचं आहे. तर त्यासाठी मी एक भांडं ठेवलं आहे, त्यात पाणी ठेवलं आहे गरम करायला. लिंबू टाकलं आहे त्यात, त्यामुळे भांडं काळं होत नाही. त्यानंतर इथे मी चाळण ठेवते आहे, त्यात मी ते बनवलेले जे पातोळी होते ते ठेवले आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. तर याला वाफवून घ्यायचं आहे. तर हे आता पातोळी रेडी झालेली आहे. मस्त अशी पारंपरिक पद्धतीतली ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.